Okay, good morning, students. My name is Professor Chetan Limkar from Civil Engineering Department, and I am here to teach you the very basic and fundamental subject as far as our engineering is considered. Our name of our subject, you can see that name on the screen. That is nothing but Basics of Civil and Mechanical Engineering. Okay, so as we know, this particular subject is divided into the two parts. First part is based on the civil engineering concepts, whatever the basics of civil engineering. And second part deals with, or section 2 deals with the basics of mechanical engineering. Previously, uh, we are having the two separate subjects. First one we called it as basics of civil engineering, and second subject is nothing but our basics of mechanical engineering. But from your batch, that is from this year, they have combined two subjects. So as far as our first section is considered, we are dealing with the basics of civil engineering. Okay. As far as teaching scheme is considered as a introductory part of our syllabus, I just want to introduce you some of the key points related to our subject. Dear students, if you feel any doubt, any queries regarding our subject, please free directly you can unmute, or else you can put it in the chat box also. Okay, so you can put your all queries or doubts in the chat box. I will resolve all your queries. Okay, and make sure your audio and your video is turned off. You are in the silent zone. You have kept yourself. There will be no voice or noise disturbance from the background, so that you can listen me very clearly. Yes, and of course, I will teach in both languages, that is in Marathi and in English only, so that whatever the parts तुम्हाला काही गोष्टी समजण्यासाठी खूप सोप्या राहतील. त्यासाठी काही भाग हा मी तुम्हाला मराठीतूनही सांगेल. परत एकदा विनंती करतो, की ज्या विद्यार्थ्यांना काही डाऊट आला टीचिंग करताना, ठीक आहे, एखादा प्रॉब्लेम समजला नाहीये किंवा एखादा कन्सेप्ट समजला नाही, तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये तो लगेच टाका, किंवा तुम्ही अनम्यूट करूनही मला विचारू शकता. ॲट द एंड ऑफ लेक्चर आपण तो पार्ट डिस्कस करणार आहोत. माझा व्हॉइस ऑडिबल आहे, त्यामध्ये जर काही अडचण आली तर लगेच मला कळवा. चॅटबॉक्समध्ये तुम्ही मेसेजेस टाकत चला. ओके, तर पहिला पार्ट जो आपण स्टडी करणार आहोत रिलेटेड टू आवर सब्जेक्ट बेसिक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. वी आर हॅव्हिंग 4 hours पर वीक, अँड फॉर दिस सब्जेक्ट वी आर हॅव्हिंग द 4 credits. आपल्याला या विषयासाठी आठवड्यातून 4 लेक्चर्स असतील आणि त्यासाठी 4 क्रेडिट्स आहेत. प्रॅक्टिकल 2 तासाचं असणार आहे पर वीक एका बॅचसाठी. जर तुमच्या 3 बॅचेस असतील तर आठवड्यातून 2 तास, प्रत्येक बॅचचे 2 तास होतील. इन सेमिस्टर एक्झामिनेशन ISE हे जे तुम्ही पाहताय, ठीक आहे, आय विल यूज द पॉइंटर. येस, इन सेमिस्टर एक्झामिनेशन ISE ही 30 मार्कांची असणार आहे, आणि एंड सेमिस्टर एक्झामिनेशन जी युनिव्हर्सिटीद्वारे कंडक्ट केली जाते ही तुमची 70 मार्कांची असणार आहे. ठीक आहे, 70-30चा तुमचा पॅटर्न असणार आहे. ICA याला म्हटलं जातं इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट. इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट म्हणजेच टर्म वर्क. तुमच्या सब्जेक्ट रिलेटेड जे प्रॅक्टिकल्स असतील, हे प्रॅक्टिकल्सचा जो भाग असतो, जसं तुम्ही यापूर्वी तुमच्या 12th स्टँडर्डमध्ये सपोज एखाद्या केमिस्ट्रीचे प्रॅक्टिकल आहे, एम, ऑब्जेक्टिव्स, कॅल्क्युलेशन्स, रिडिंग्स, रिझल्ट्स, कन्क्लुजन, त्याच पद्धतीने आपला जो सब्जेक्ट आहे, या सब्जेक्टसाठी बेसिक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग या सब्जेक्टसाठी जे प्रॅक्टिकल्स असतील, ते प्रॅक्टिकल्स आणि त्याचं इव्हॅल्युएशन हे 25 मार्कांसाठी असणार आहे. इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट, की ज्यामध्ये तुमची अटेंडन्स, तुमचा परफॉर्मन्स हा इव्हॅल्युएट केला जातो. ठीक आहे, या विषयाची सुरुवात करताना सर्वप्रथम आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असणार आहे ती म्हणजे या सब्जेक्टचे कोर्स ऑब्जेक्टिव्स काय आहेत. ज्यावेळेस तुम्ही कुठलाही नवीन सब्जेक्ट शिकायला जाताय तुमच्या इंजिनिअरिंगमध्ये, तर प्रत्येक सब्जेक्टला कोर्स ऑब्जेक्टिव्स असतात. ऑब्जेक्टिव्स म्हणजेच काय, तर या सब्जेक्टमधून तुम्हाला काय माहिती मिळणार आहे आणि या सब्जेक्टचे ॲप्लिकेशन्स. ठीक आहे, जसं या बेसिक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग जो आपला फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे, कोर्स ऑब्जेक्टिव्ह, टू डिस्क्राईब द रिलेव्हन्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग फॉर व्हेरियस ॲप्लिकेशन्स
in different branches of engineering and technology. Now, as you know, civil engineering is the, I can say, one of the core branch and one of the oldest branch after military engineering. And civil engineering is the second largest sector after your agricultural sector. बहुतांशी मुलांना माहितीच आहे की ॲग्रिकल्चरल सेक्टर म्हणजे कृषी क्षेत्रानंतर जर सगळ्यात मोठं जर सेक्टर असेल तर ते आपलं बांधकाम क्षेत्र आहे. ठीक आहे, बिझनेस आपला. Okay, before proceeding, I will clear a doubt. Is this lecture for civil engineering or for all FY BTech branches? Because no. Okay, listen carefully. फर्स्ट इयर मध्ये जे सब्जेक्ट्स आहेत, ठीक आहे, आता तुम्ही फर्स्ट इयरला आहात, ठीक आहे, यू कॅन सी दिस फर्स्ट इयर बीटेक ऑल ब्रांचेस. हा जो सब्जेक्ट आहे हा सगळ्या ब्रँचेस, कुठल्याही ब्रँचेसचे विद्यार्थी असतील, हा फर्स्ट इयरला सगळे विषय कॉमन असतात. ठीक आहे, म्हणजे एखादा बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मग तिथे फक्त मेकॅनिकलचेच विद्यार्थी अटेंड नाही करत. तर फर्स्ट इयरला जे विद्यार्थी ऍडमिट झालेले आहेत, जे फर्स्ट इयरला आहेत, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना ते विषय असतात. आय थिंक प्रिव्हियस लेक्चरमध्ये सरांनी तुम्हाला कोर्स स्ट्रक्चर सांगितलं होतं, कुठले सब्जेक्ट्स आहेत तुमच्या फर्स्ट इयरला. त्यामधलाच हा एक सब्जेक्ट आहे, बेसिक्स ऑफ सिव्हिल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ओके, ज्यावेळेस तुम्ही सेकंड इयरला येता, फर्स्ट इयर पास आउट झाल्यानंतर, त्यावेळेस तुमचे स्पेशलायझेशन चालू होतं, स्पेशल सब्जेक्ट चालू होतात. आता हे ऑल ब्रांचेससाठी कॉमन सब्जेक्ट्स असतात. ठीक आहे, मग तुम्ही सिव्हिलचे असाल, मेकॅनिकलचे असाल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे असताल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स असतात, हा विषय कॉमन आहे. सर्व विद्यार्थ्यांना हा विषय अभ्यासणं किंवा आता जे तुम्ही विषय सध्या स्टडी करणार आहात, सगळेच विषय हे कॉमन असतात, कंपल्सरी असतात सर्व विद्यार्थ्यांना. आय थिंक प्रिव्हियस लेक्चरमध्ये सरांनी तुम्हाला कोर्स स्ट्रक्चर इन डिटेल सांगितलेलं आहे, कुठले कुठले विषय आहेत तुम्हाला आता फर्स्ट इयरला, आणि जे विषय आहेत त्यापैकीच हा एक विषय आहे. ठीक आहे, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 असेल किंवा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स असेल, त्यानंतर बेसिक्स ऑफ सिव्हिल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आय होप आय हॅव क्लिअर युअर डाऊट. कॉमन विषय आहे हा, सगळ्यांनाच आहे. सो पहिलं जे कोर्स ऑब्जेक्टिव्ह आहे आपल्या सब्जेक्टचं, टू डिस्क्राईब द रिलेव्हन्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. जसं मी तुम्हाला सांगितलं की कृषी क्षेत्रानंतर सगळ्यात मोठं जे क्षेत्र आहे ते आपलं बांधकाम क्षेत्र आहे. ठीक आहे, बांधकाम क्षेत्राकडे बघितलं जातं. इट इज द सेकंड लार्जेस्ट सेक्टर आफ्टर ॲग्रिकल्चरल. ठीक आहे, कारण कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग, इट इज वन ऑफ द ओल्डेस्ट, आय कॅन से, अँड कोर ब्रँच ऑफ इंजिनिअरिंग सेक्टर. ओके, कोर ब्रँच आहे. कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी ना यापूर्वी थांबली होती ना या नंतरही कधीतरी थांबणार आहे, कारण डेव्हलपमेंट इज द पार्ट ऑफ एनी कंट्री. ठीक आहे, मग जसा देशाचा विकास होतोय, देशाचा विकास होतोय म्हणजे काय, तुमच्या फॅसिलिटीज, कन्स्ट्रक्शन वाढतंय, अम्युनिटीज वाढतात, म्हणजे लोकांना सुविधा जास्त आहेत. आपलं अन्न वस्त्र निवारा ही मूलभूत गरज आहेत, त्यातला निवारा, हे निवारा म्हणजेच काय, तर तुमचं घर, आणि तुमचं घर बांधणारा कोण असतो, हा सिव्हिल इंजिनियर असतो. त्यासाठी तो सिव्हिल इंजिनिअरिंगचा स्टडी करतो. म्हणूनच सिव्हिल इंजिनिअरिंग इज नथिंग बट अ कोर ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग अँड वन ऑफ द ओल्डेस्ट ब्रांच आफ्टर युअर मिलिटरी इंजिनिअरिंग. ओके, सो हे सिव्हिल इंजिनिअरिंगचं ब्रँच जे आहे, या ब्रँचचे ऍप्लिकेशन्स इतर ब्रँचेसमध्ये काय काय आहेत, तर हा पार्ट तुम्ही स्टडी करणार आहात. ठीक आहे, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे काय, आधी सुरुवातीला आपण तो पार्ट स्टडी करणार आहोत, आणि त्यानंतर ह्या सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँचचे ऍप्लिकेशन्स. ओके, ह्या सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँचचे ऍप्लिकेशन्स आपल्या सेक्टर किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचा काय उपयोग होतो, मेकॅनिकल इंजिनियर असेल, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी सिव्हिल इंजिनिअरिंगचा काय उपयोग होतो. एक छोटंसं उदाहरण मी सांगतो तुम्हाला. आता तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा एखाद्या कंपनीमध्ये गेला असताल, तुम्ही खूप मोठे मशीन्स बघता, एखादी लेथ मशीन असेल किंवा हे मशीन कशावरती रेस्ट केलेलं असतं रे, तर हे मशीन जे आहे का फाउंडेशन म्हणजे कॉन्क्रीटचं स्ट्रक्चर तयार केलेलं आणि त्यावरती ते मशीन ठेवलेलं असतं. मग मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचं ऍप्लिकेशन कसं असू शकतं, तर फाउंडेशन ऑफ बिग मशीन्स, जे मोठे मशीन्स तुम्ही रेस्ट करणार आहात, एखाद्या ठिकाणी ठेवताय, कशावरती ठेवताय, तर तो कॉन्क्रीटचा भाग असणार आहे, किंवा तुम्ही तिथे बांधकाम करताय त्यावरती ते इन्स्ट्रुमेंट ठेवताय. ठीक आहे, किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये असेल, मग इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये काय, तर एक सोपं उदाहरण, किंवा तुमच्या जिओ फिजिक्समध्ये
तुम्ही ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार किंवा तुमचं GIS GPS हे ॲप्लिकेशन जे वापरता सध्या मोबाईलमध्ये, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम GIS. ठीक आहे. याद्वारे काय करू शकताय तुम्ही, तर एखाद्या गावाचं जे वरतून तुम्ही गुगल मॅपद्वारे त्या गावाचे डायमेन्शन्स किती आहेत, किती एरिया आहे त्या गावाचा, ठीक आहे, त्या गावातला रस्ता कुठे आहे, त्याचे डायमेन्शन्स काय असू शकतात, म्हणजे त्याचे डायमेन्शन्स म्हणजे काय, त्याची लांबी किती आहे, त्याची रुंदी किती आहे, 1 किलोमीटर लांब पसरलेला आहे, त्याची 5 फूट किंवा 15 मीटरचा रस्ता आहे, 10 फुटाचा रस्ता आहे, ठीक आहे, याबद्दलची माहिती मिळते. असं सर्व ब्रँचेसमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचे ॲप्लिकेशन्स काय आहेत, हा आपला पहिला भाग आहे. ठीक आहे. जो दुसरा ऑब्जेक्टिव्ह आहे, टू एनेबल द स्टुडंट्स टू कॅरी आउट सिम्पल सर्वेज युजिंग ट्रॅडिशनल अँड मॉडर्न सर्विंग इन्स्ट्रुमेंट्स. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, रिमोट सेन्सिंगमध्ये GIS तुम्ही वापरता. आता बघा, तुम्ही कुठल्याही गावाला जाताना गुगल मॅप चालू करता. जर तुम्हाला माहीत नसेल ट्रॅक, तर गुगल मॅपमध्ये तुम्हाला ती इन्फॉर्मेशन कळते की तुम्हाला 10 मीटर पुढे जायचं आहे, मग डाव्या हाताला वळायचं आहे, किंवा 100 मीटर पुढे जायचं आहे, उजव्या हाताला वळायचं आहे. ठीक आहे. हे काय एक ॲडव्हान्स टेक्निक आहे. ठीक आहे. मग हे ॲडव्हान्स टेक्निक्स, जसं GIS हे एक एक्झाम्पल आहे, तसं GPS तुम्ही कुठल्या पोझिशनला आहात, ठीक आहे, हे ट्रॅक करण्यासाठी तुम्ही GPS वापरताय. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम असा त्याचा लॉंग फॉर्म होतो. GISचा जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम. किंवा तुम्हाला आता रस्त्याचं बांधकाम करायचं आहे, तर मग रोड बांधताना तुम्ही फील्डवरती बघितलं असेल, रस्त्याच्या किनारी जाताना बघितलं असेल, एक माणूस असतो, एक छोटंसं इन्स्ट्रुमेंट त्याच्या हातामध्ये असतं, एका स्टँड लावलेलं असतं त्याला. ठीक आहे, मी पुढच्या PPT मध्ये ते एक्सप्लेन करेल. आणि तो स्टँड लावून, जसं कॅमेरा असतो आपला, तसं कॅमेरासारखं ते मशीन असतं, ते काहीतरी करत असतो. काय करत असतो, तर ते रिडिंग घेत असतो की मला जर रोड बांधकाम करायचं असेल तर त्याची लांबी किती असली पाहिजे, त्याची रुंदी किती असली पाहिजे. ठीक आहे. मग त्याचे डायमेन्शन्स, जो रोडचा जो भाग असतो, तर तो सर्वे कॅरीड आउट करतो. त्याला म्हटलं जातं सर्वे करणे. रोडचा सर्वे करणे म्हणजेच काय, रोडचे डायमेन्शन्स मेजरमेंट करणे. ठीक आहे. हा सर्वेइंगचा पार्ट असेल. त्यानंतर आहे टू इंट्रोड्यूस द स्टुडंट्स फॉर द इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स रिगार्डिंग एन्व्हायरमेंटल, वॉटर रिसोर्स, ट्रान्सपोर्टेशन, बिल्डिंग एलिमेंट्स अँड द ग्रीन बिल्डिंग. आता हे नेमकं काय शब्द आहेत? एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग किंवा ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, म्हणजे हे काय शब्द आहेत? ह्या सगळ्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सब ब्रँचेस आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सब ब्रँचेस आहेत. एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये काय करता, तर साधारणतः आपल्याकडे पोल्युशन होतंय, बरोबर आहे, गाडी चालवताय, खूप सारं पोल्युशन होतं. मग हे पोल्युशन तुम्ही मेजर कशामध्ये करता, किती पोल्युशन होतंय. ठीक आहे. किंवा तुमचं पाणी आहे, एखाद्या इंडस्ट्रीमधून सोडलेलं वेस्ट वॉटर, ठीक आहे, जे दूषित पाणी आहे. मग ह्या दूषित पाण्याचे गुणधर्म काय, मग ते पाणी पिण्यायोग्य होऊ शकतं का, किंवा आपल्या घरातलं जे प्यायचं पाणी आहे, त्या प्यायच्या पाण्याचे गुणधर्म, जसं तुम्हाला pH हा कन्सेप्ट माहीत असेल बाबा, की pH इतका आहे पाण्याचा. मग हा जो भाग असतो त्या वॉटर रिलेटेड किंवा एन्व्हायरमेंटल रिलेटेड, एअर पोल्युशन असेल, नॉईज पोल्युशन असेल, ठीक आहे, तर त्याचा जो अभ्यास केला जातो हा या एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये केला जातो. ठीक आहे. आता मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. आपण इन डिटेल आपल्या काही अपकमिंग लेक्चर्समध्ये हा पार्ट इन डिटेल स्टडी करणार आहोत. आता फक्त तुम्हाला एक हायलाइट ऑफ अवर सिलेबस किंवा ह्या सब्जेक्टमध्ये काय आहे याबद्दलची थोडीशी माहिती देण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यानंतर आहे वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. ठीक आहे. वॉटर रिसोर्स म्हणजे तुम्ही वेगवेगळे डॅम्स किंवा धरण ज्याला तुम्ही म्हणता, किंवा एखादा कालवा असेल, हे बघितलेलं आहे आतापर्यंत. तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला जाताय, जसं आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनी धरण आहे, सगळ्यात मोठं धरण आहे. पाण्याची कॅपॅसिटी जी आहे ही सगळ्यात जास्त आहे. 105 TMC, 1000 मिलियन क्युबिक फीट इतकी त्याची कॅपॅसिटी आहे. मग हे जे धरण बांधलेलं आहे, मग किंवा हे जे धरण आहे, या धरणामध्ये पाणी कसं साचवलं जातं, हे धरण कसं बांधलेलं आहे. तुम्हाला धरणाला गेट माहिती आहे की गेट उघडलं जातं, मग त्या गेटचं डिझाईन कोणी केलेलं आहे, त्याची लांबी, त्याची रुंदी, कुठलं मटेरियल त्या गेटसाठी वापरलंय, किंवा ते धरण बांधताना आसपासची किती गावं पाण्याखाली गेलेली आहेत, किंवा आता धरण बांधल्यानंतर हे धरणाचं पाणी शेतीसाठी सोडलं जाते, बरोबर आहे. मग हे शेतीसाठी कशा पद्धतीने सोडलं जातं पाणी, ठीक आहे, कालव्यांद्वारे सोडलं जातंय, किंवा तुमचे पंपिंग वॉटर स्टेशन्स असतात, पाणी जिथून लिफ्ट केलं जातं. ठीक आहे. मग त्या संदर्भातली जी माहिती आहे ती आपल्या वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही हे करू शकता, टाकू शकता. त्यानंतर वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगमध्ये हा पार्ट आपण स्टडी करतोय. ठीक आहे. त्यानंतर आहे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग. ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग म्हणजेच काय,
तर बेसिकली तुमचं रोड कन्स्ट्रक्शन, रोड, ब्रिजेस किंवा आता जे तुम्ही पाहताय एलिव्हेटेड स्लॅब्स, म्हणजे जे मेट्रोचं काम तुम्ही बघताय, मुंबई मेट्रो म्हणा किंवा पुणे मेट्रो, रोडचं बांधकाम, एखाद्या ब्रिजचं बांधकाम, ठीक आहे. हा सगळा भाग किंवा ट्रॅफिक इंजिनिअरिंग म्हणजे बाबा रोडमध्ये सिग्नल कुठे असला पाहिजे, ठीक आहे. मग हे सिग्नल कुठे असला पाहिजे ह्या डिझाईन केलेला असतो. हा असं नाही की बाबा एखादा चौक आहे मी तिथे लगेच सिग्नल किंवा एखाद्या कॉलनीमध्ये सुरुवातीलाच कुठेतरी सिग्नल उभा करून दिलाय, तसं नाही. तर त्याचं प्रॉपर डिझाईन केलं जातं. किंवा एखादा रस्ता बांधकाम करत असताना त्या रस्त्यावरतून भविष्यामध्ये किती ट्रॅफिक जाऊ शकतं, म्हणजे बाबा सगळे डंपर्स वगैरे जाऊ शकतात सर, डंपरचं वजन 40 ते 60 टनापर्यंत आहे. किंवा कॉलनीतला रस्ता आहे, मग कॉलनीतल्या रस्त्यावरती तुमच्या फक्त कॉलनीतल्याच गाड्या जाणार आहेत बेसिकली, डंपर्स किंवा ट्रक्स वगैरे कधीतरी ऑकेजनली जाणार आहेत. मग तुमचा रस्ता जर ज्यावेळेस तुम्ही डिझाईन करणार आहात त्यावेळेस तुम्ही त्या रोडवरती किती लोड येणार आहे, म्हणजे गाडीचा लोड हा 40 टन असेल, मग त्याचे जे पॅरामीटर्स असतात हायवे रिलेटेड, ते पॅरामीटर्सचा आपण अभ्यास करतो. किंवा ट्रॅफिक मी जसं सांगितलं बाबा तुम्हाला की बाबा इमर्जन्सी कॉल बॉक्स कुठं असतो, सिग्नल आपण कुठे लावतो एखाद्या रोडला, ठीक आहे. हा भाग तुमच्या ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगमध्ये येतो, ठीक आहे. त्यानंतर आहे बिल्डिंग एलिमेंट्स, की ज्यामध्ये तुम्ही बिल्डिंगचे जे बीम, कॉलम आणि स्लॅब, हा सगळ्यांना सुपरिचित असा हा शब्द आहे, त्याचा आपण अभ्यास करतो, ठीक आहे. यानंतर आहे आपला जो भाग आहे हा सिलेबस संपल्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगचा. कम्प्युटर इंजिनिअरिंग एक स्टुडंटनी शंका विचारलेली आहे की सर कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी काय. तर कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणा किंवा इंटरनेट ऑफ थिंग्स, ठीक आहे, हा जो एक मोठा भाग तुम्ही आता सध्या बघताय किंवा डिस्कस तुम्ही ऐकलं असेल कदाचित याबद्दल, ठीक आहे. यामध्ये सुद्धा सिव्हिल इंजिनिअरिंगचे ॲप्लिकेशन्स आहेत, ठीक आहे. जसं GPS एक महत्त्वाचा भाग आहे, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, ट्रॅकिंग करता येतं आपल्याला. आता तुम्ही एक 3 दिवसापूर्वी न्यूजपेपरमध्ये ऐकलं असेल की आपल्या ज्या सोलापूर जिल्ह्यातल्या ज्या बसेस आहेत, बस स्टँडमधून ज्या बाहेर गावी जातात पुण्याला, मुंबईला, त्याला GPS द्वारे कनेक्ट केलेलं आहे. म्हणजे ती बस एक्झॅक्टली कुठल्या लोकेशनला आहे हे आपल्याला कळतं. किंवा तुम्ही कदाचित तुम्ही मुंबई लोकलमध्ये जर प्रवास केला असेल तर त्याच्यावरती तुम्हाला डिजिटल बोर्ड्स दिसतात की ज्यामध्ये माहिती दिलेली असते की पुढच्या 5 मिनिटामध्ये येणारं हे स्टेशन आहे. हे काय, तर सिव्हिल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग याचं एक कॉम्बिनेशन किंवा त्याचे ॲप्लिकेशन्स तिथे इंट्रोड्यूस केलेले आहेत, ठीक आहे. आपण डिस्कस करू आपल्या अपकमिंग पार्टमध्ये. तर कोर्स आउटकम्स याबद्दल बोलूया आता, जो पुढचा भाग असेल की हा सब्जेक्ट शिकल्यानंतर, बेसिक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट शिकल्यानंतर तुम्हाला या सब्जेक्टबद्दल काय काय माहिती मिळू शकते. तर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे यू कॅन डिस्क्राईब द रोल ऑफ सिव्हिल इंजिनियर इन द डेव्हलपमेंट of the nation and its relevance with other branches of engineering and technology. As I said earlier, at the end of this course, you can able to describe the role of civil engineer. Actually, civil engineerचा रोल काय असतो इन द नेशन डेव्हलपमेंट और इन द ग्लोबल डेव्हलपमेंट, किंवा आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असंही म्हणूया त्याला. अँड द रिलेव्हन्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग नॉलेज विथ अदर ब्रांचेस ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, त्याचा इतर ब्रँचेस सोबत काय, कशा पद्धतीनं रिलेव्हन्स आहे किंवा संबंध आहे, ठीक आहे. किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगचे कुठले ॲप्लिकेशन्स आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये वापरू शकतो किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये वापरू शकतो. सेकंड आउटकम जे आहे, कॅरी आउट दी सिम्पल सर्वेज लाईक मेजरमेंट ऑफ डिस्टन्स, ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की बाबा सर्वेमध्ये इन्स्ट्रुमेंट्स ॲटो लेवल असेल किंवा GPS तुम्ही बघितलं असेल, ठीक आहे. मग हे जे इन्स्ट्रुमेंट्स तुम्ही वापरणार आहात त्यामध्ये तुम्ही काय शिकणार आहात, तर डिस्टन्स कसं मेजर करायचं, ठीक आहे. घर बांधायचं आहे, मग घर बांधताना तुम्ही बघितलं असेल, जो कॉन्ट्रॅक्टर असतो, जो ठेकेदार असतो किंवा त्याचे जे कामगार असतात, सुरुवातीला काय करतात ते, तर सर्वे करतात म्हणजे जमिनीची मोजणी करतात. किती जमीन आहे बाबा, 10 फूट लांबी आहे, 12 फूट रुंदी आहे, म्हणजे त्याचा एरिया किती झाला, 120 स्क्वेअर फूट, बरोबर आहे. मग तसे ते डायमेन्शन, मेजरमेंट्स ऑफ डिस्टन्सेस और इलिव्हेशन म्हणजेच काय, तर उंच भाग किती आहे, ठीक आहे. एखादा तुम्ही जमिनीपासून एखादा ऑब्जेक्ट ठेवलेला आहे 5 मीटर उंचीवरती, मग हे जे 5 मीटर तिची उंची जी झालेली आहे त्याला म्हटलं जातं इलिव्हेशन. ओके, इलिव्हेशन या शब्दाचा अर्थ होतो. किंवा अँगल्स युजिंग ट्रॅडिशनल अँड मॉडर्न सर्विंग इन्स्ट्रुमेंट, ठीक आहे.
म्हणजे एखाद्या तुम्ही रोडला जर चालता, एखादा पोल तुम्हाला दिसतोय, मग तुमच्या जागेपासून त्या पोल, सपोज तुम्ही एका पोझिशनला आहात, तो पोल दुसऱ्या पोझिशनला आहे, मग तुमच्या त्या दोन पोझिशन मध्ये काहीतरी एक स्पेसिफिक अँगल तयार होतोय. ठीक आहे, मग तो अँगल किती असू शकतो. ठीक आहे, आणि त्यानंतर जसं मी सांगितलं, वी आर गोइंग टू एक्सप्लेन दी व्हेरियस कन्सेप्ट ऑफ एन्व्हायरमेंटल, की ज्यामध्ये तुम्ही स्टडी ऑफ वॉटर करणार आहात, वॉटर रिसोर्स, स्टडी ऑफ हायड्रोलिक स्ट्रक्चर ज्याला म्हणता येईल, ज्याच्यामध्ये तुमचं डॅम्स, कॅनल्स, त्यानंतर तुमचे केटी वियर्स, ज्याला वियर्स असं म्हटलं जातं. ठीक आहे, छोटे कालवे. त्यानंतर आहे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, यामध्ये तुम्ही ट्रॅफिक इंजिनिअरिंगचा भाग स्टडी करणार आहात, म्हणजे सिग्नल सिस्टीम असेल. ठीक आहे, किंवा BRTS सिस्टीम तुम्ही ऐकलं असेल बाबा गुजरातमध्ये, की बाबा ज्या सिटी बस आहेत त्या सिटी बससाठी सेपरेट रस्ता बांधलेला आहे. ठीक आहे, तो झाला ट्रॅफिक किंवा ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंगचा भाग. त्यानंतर आहे हायवे इंजिनिअरिंग, रस्त्याचं बांधकाम कसं केलं जातं. त्यानंतर आहे बिल्डिंग एलिमेंट्स, म्हणजे बांधकाम कसं करताना स्लॅब, बीम, कॉलमचे तुम्ही कुठला भाग कन्सिडर करणार आहात. आणि ग्रीन बिल्डिंग, जो आता एक महत्त्वाचा असा भाग म्हणूया आपण. ठीक आहे, किंवा ज्याला प्राधान्य दिलं जाते. ठीक आहे, ग्रीन बिल्डिंग्स म्हणजे कन्व्हेन्शनल मटेरियल्स, म्हणजे ज्याला तुम्ही वेस्ट असं म्हणताय, आम्ही त्याला बेस्ट असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजेच काय तर वेस्ट मटेरियल यूज करून आपण बांधकाम करतोय. मग हे वेस्ट मटेरियल काय आहे, प्लास्टिक असेल, प्लास्टिक जे आहे वितळून रोड कन्स्ट्रक्शन, जे डांबर आहे त्या डांबरामध्ये प्लास्टिक टाकून तुम्ही रोड तयार करू शकता, म्हणजे डांबराचं प्रमाण कमी करता येतं आपल्याला. किंवा जे तुम्ही सिमेंट वापरताय, सिमेंटच्या ऐवजी तुम्ही फ्लाय ॲश असं वापरलं, ऐकलं असेल शब्द. ठीक आहे, म्हणजे ज्या इंडस्ट्रीजमधून जो धूर बाहेर पडतो ना, हा धूर, तो जो टावर असतो ज्याला तुम्ही चिमणी म्हणता, त्यामध्ये तो साचवला जातो. ठीक आहे, साचला जातो तो आतल्या भागाला, आणि मग त्याला पावडर फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं, म्हणजे त्याला ग्राइंडिंग केलं जातं मिक्सरमध्ये. मग जे पावडर आहे, सिमेंटच्या ऐवजी तुम्ही ही पावडर सुद्धा वापरू शकता, त्याला फ्लाय ॲश असं म्हटलं जातं. ठीक आहे, मग हा भाग काय आहे, तर ग्रीन बिल्डिंग्समध्ये हा भाग महत्त्वाचा रोल प्ले करतोय. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कॉस्टही कमी करताय तुमच्या बांधकामाची, आणि तुम्ही एक वेस्ट मटेरियल सुद्धा तुम्ही यूज करू शकता इफेक्टिव्हली. ठीक आहे, बाय प्रॉपर फॉलोइंग ऑफ ऑल द रूल्स अँड रेग्युलेशन्स. ठीक आहे, सगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स तुम्ही फॉलो करून, जे बांधकामाची जी नियमावली आहे, ठीक आहे, तर ते नियमावली तुम्ही पाळून तुम्ही तुमचं बांधकाम करू शकता. ठीक आहे, हां, तर यानंतर आपण जो भाग पाहणार आहोत, तो आहे तुमचा सिलॅबस. आपल्या बेसिक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सेक्शन 1 मध्ये आपल्याला 4 धडे आहेत. ठीक आहे, तर पहिला जो धडा आहे तो आहे इंट्रोडक्शन टू सिव्हिल इंजिनिअरिंग. फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे इंट्रोडक्शन टू सिव्हिल इंजिनिअरिंग. आता यामध्ये मी थोडंसं फास्ट सांगेल तुम्हाला, की आपण कुठला कुठला भाग आपण स्टडी करणार आहोत, आणि त्यानंतर आपण डायरेक्टली आपल्या सिलेबससाठी सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, हा तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय, इंट्रोडक्शन ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. ठीक आहे, पहिला जो पार्ट तुम्ही स्टडी करणार आहात, तो पहिला पार्ट आहे डेफिनेशन्स अँड व्हेरियस सब डोमेन्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय, आणि त्याचे सब डोमेन्स म्हणजे सब टाइप्स. जसं मी तुम्हाला सांगितलं प्रिव्हियसली, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आहे, ट्रान्सपोर्टेशन म्हणजे हायवे, रोडचं बांधकाम असेल, किंवा वॉटर रिसोर्स, की ज्यामध्ये तुम्ही डॅम्सचा स्टडी करताय, किंवा हायड्रोलिक स्ट्रक्चरचा, किंवा जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग. जिओ म्हणजे सॉइल, म्हणजे जो मातीचा अभ्यास केला जातो, सॉइल इंजिनिअरिंग. ठीक आहे, ह्या काय झाल्यात, सिव्हिल इंजिनिअरिंगचे सब डोमेन्स आहेत, म्हणजे उपप्रकार. सिव्हिल इंजिनिअरिंग हा एक मुख्य प्रकार आहे, आणि सब डोमेन्स म्हणजे त्याचे उपप्रकार किती आहेत. मग त्याच्या आपण डेफिनेशन्स म्हणजे त्याच्या व्याख्या आपण बघणार आहोत. त्यानंतर आहे दुसरा जो पार्ट आहे, तो आहे रिलेव्हन्स ऑफ द सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँच विथ अदर ब्रँचेस ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँचचा इतर ब्रँचशी काय संबंध आहे, आणि काय ऍप्लिकेशन्स आपण वापरतो, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगचा कुठला भाग आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये अप्लाय करू शकतोय, किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं एखादं सॉफ्टवेअर आपण सिव्हिल इंजिनिअरिंग बांधकामाच्या एखाद्या प्रोजेक्टसाठी वापरू शकतो का, बिल्डिंगचं डिझाईन करायचं आहे मला. ठीक आहे, मग डिझाईनसाठी तुम्ही ऑटोकॅड वगैरे असं सॉफ्टवेअर ऐकले असतील. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये एखादं कॉम्प्युटरचं ऍप्लिकेशन वापरू शकतोय का, किंवा ते कॉम्प्युटरचं ऍप्लिकेशन कशा पद्धतीने यूज करू शकतोय. त्यानंतर आहे रोल ऑफ सिव्हिल इंजिनियर इन व्हेरियस कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज. ठीक आहे, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगचा कन्स्ट्रक्शन ज्यावेळेस तुम्ही बांधकाम करत असता, तर बांधकाम करत असताना सिव्हिल इंजिनिअरिंगला काय काय रोल प्ले करावे लागतात. ठीक आहे, मग तुम्ही सिव्हिल इंजिनियर असाल, तर तुमचं पहिलं काम काय असलं पाहिजे बांधकाम सुरुवात करताना,
किंवा तुम्ही नुसती जागा बघायला गेलात, एखादा प्लॉट खरेदी करायला गेलात, मग प्लॉट खरेदी करताना तुम्ही काय अभ्यास केला पाहिजे? मग बांधकाम ज्यावेळेस तुम्ही चालू करणार आहात त्यावेळेस पहिली पायरी कुठली, दुसरी स्टेप काय आहे बांधकामाची, तिसरी स्टेप काय आहे, मग ह्या ज्या व्हेरियस कन्स्ट्रक्शन स्टेप्स आहेत त्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचा रोल काय असतो, सिव्हिल इंजिनिअरचा जो मुख्य असणार आहे, ठीक आहे, त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. शेवटचा जो भाग असेल पहिल्या धड्याचा त्यामध्ये जनरल प्रिन्सिपल्स ऑफ सर्वेइंग, सर्वे करणे म्हणजे काय, पडताळणी करणे किंवा मोजणी करणे, आपल्या भाषेत आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर. मग मोजणी कशा पद्धतीने केली जाते, एखाद्या शेत जमिनीची मोजणी असेल मग त्यासाठी कुठलं साधन वापरता तुम्ही, इन्स्ट्रुमेंट, ठीक आहे. मग ॲटो लेवल असेल, मग ॲटो लेवल कसं वापरतात, किंवा टोटल स्टेशन असेल. आता हे तुमच्यासाठी सर्व शब्द नवीन आहेत, ठीक आहे. तरी पण मी तुम्हाला मराठीत सांगण्याचा प्रयत्न करेल की बाबा मोजणी कशी केली जाते. शेत जमीन असेल, तुमचं घर असेल, मोकळा प्लॉट असेल, ठीक आहे, मग त्याची मोजणी कशी केली जाते. मग मोजणी करण्यासाठी काहीतरी साधन वापरतात, ठीक आहे. मग हे जे साधन वापरलं जातं ज्याला तुम्ही ॲटो लेवल किंवा डम्पी लेवल, हे जे साधन वापरलं जातं त्यापैकी हे एक आहे ॲटो लेवल ज्याला म्हटलं जातं, ठीक आहे. मग ॲटो लेवल कसं वापरतात, मग हे मेजरमेंट ऑफ हॉरिझॉन्टल डिस्टन्सेस म्हणजे ज्यावेळेस तुम्ही घरापासून रोडपर्यंत अंतर कसं मोजणार आहात याबद्दलचा सुरुवातीचा एक भाग आहे जो आपल्या पहिल्या धड्यामध्ये आहे. दुसरा जो धडा आहे चॅप्टर नंबर 2 दॅट डील्स विथ द सर्वेइंग रिमोट सेन्सिंग अँड GIS. यासाठी 7 आवर्स आहेत आणि 12 मार्कांसाठी हा असणार आहे आपल्या विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये. पहिला धडा हा यासाठी 8 तास आहेत आणि 13 मार्कांसाठी असणार आहे तो, ठीक आहे. दुसऱ्या धड्यामध्ये तुम्ही अँग्युलर मेजरमेंट्स युझिंग कंपास, आता हे जे शब्द आहेत अँड थिओडिओलाइट याला म्हटलं जातं थिओडिओलाइट, हे सगळे मोजणी करण्याचे, सर्वे करण्याचे साधन आहेत, इन्स्ट्रुमेंट्स आहेत. कंपास असेल, थिओडिओलाइट असेल, ठीक आहे, किंवा तुमचं टोटल स्टेशन असेल. हे सगळ्यात महत्त्वाचं आणि आता मार्केटमध्ये सर्वाधिक वापरलं जाणारं मशीन आहे टोटल स्टेशन असं म्हटलं जातं त्याला, ठीक आहे, की ज्याद्वारे एखाद्या जागेची मोजणी, एखाद्या रस्त्याची मोजणी ही केली जाते, ठीक आहे, टोटल स्टेशन. त्यानंतर आहे रिमोट सेन्सिंग अँड GIS. हा जो भाग आहे जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम किंवा ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम म्हणजे काय, ते कशा पद्धतीने केलं जातं. मग आपल्याकडे GPS मीटर अवेलेबल आहे आपल्याकडे कॉलेजमध्ये, मग GPS कसं वर्कआउट केलं जातं ॲक्च्युली मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन दाखवेल त्याचा ऑनलाईन, ठीक आहे. मग GIS द्वारे काय माहिती कलेक्ट केली जाते, कुठली माहिती गोळा केली जाते याबद्दलचा तो भाग असणार आहे, ठीक आहे. आपला तिसरा जो धडा आहे बिल्डिंग इलेमेंट्स, ग्रीन बिल्डिंग्स आणि मॉडर्न बिल्डिंग सर्व्हिसेस. यासाठी 8 तास आहेत, म्हणजे 8 तासात आपण हा धडा शिकवणार, समजून घेणार आहोत, शिकणार आहोत. आणि यासाठी 13 मार्क आहेत. विद्यापीठाचं जे तुमची परीक्षा होणार आहे यासाठी हा 13 मार्काला असणार आहे, ठीक आहे, धडा. मग यामध्ये काय शिकणार आहात, तर यामध्ये आहे तुमचं पूर्ण बिल्डिंग. थोडक्यात सांगायचं झालं तर बिल्डिंगचे जे वेगवेगळे पार्ट्स असतात, म्हणजे सबस्ट्रक्चर म्हणजे खालचा भाग. तुम्ही खाली फुटिंग बघितलं असेल, बांधकामामध्ये फुटिंग कसं बांधले जाते, किंवा जमिनी खालचा भाग थोडक्यातला सबस्ट्रक्चर ज्याला म्हटलं जातं. किंवा तुम्ही भर टाकताय, तुम्ही बघितलं असेल खडी, मुरुम, मुरुम आणला जातो, खडी असतं, किंवा मोठे मोठे बोल्डर्स ज्याला दगड म्हणतात, ठीक आहे. मग हे रबर सोलिंग, भर टाकली जाते, भर टाकून मग त्याला मस्तपैकी रोलर फिरवला जातो त्याच्यावरती, किंवा कॉम्पॅक्ट केलं जातं त्याला, ठीक आहे. मग फुटिंगमध्ये कॉन्क्रिटिंग तुम्ही बघितलं असेल. हा झाला सगळा सबस्ट्रक्चरचा भाग. आणि सुपरस्ट्रक्चरमध्ये येतं तुमचं कॉलम, बीम आणि स्लॅब. हे कशा पद्धतीने बांधकाम केलं जातं, किंवा हे म्हणजे काय, कॉलम म्हणजे काय असतो, बीम म्हणजे काय असतो, प्लिंथ लेवल म्हणजे काय असते, रूफ बघितलं असेल, मग रूफ म्हणजे तुमचं वरची गच्ची, पॅराफेट, ठीक आहे, हे म्हणजे काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत. सुपरस्ट्रक्चरमध्ये तुमचं लोड बेरिंग स्ट्रक्चर आणि तुमचं RCC स्ट्रक्चर या दोन गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत, ठीक आहे. आणि त्यानंतर आहे ग्रीन बिल्डिंग्स. ग्रीन बिल्डिंगमध्ये तुम्ही ग्रीन बिल्डिंगचं बांधकाम कसं केलं जातं, कन्स्ट्रक्शन ऑफ द ग्रीन बिल्डिंग. त्याच्यामध्ये हीटिंग किंवा व्हेंटिलेशन, हवा कशी खेळती राहील, एअर कंडिशनिंग याचा अभ्यास करणं. त्यानंतर आहे एलिव्हेटर्स, रॅम्प्स किंवा एस्केलेटर्स याचा अभ्यास. एलिव्हेटर्स म्हणजे काय, तर आजकाल तुम्ही बघितलं असेल पुणे मुंबई सारख्या ठिकाणी पार्किंगला जागाच नसते. मग हे काय करतात लोक, बिल्डर लोक, अपार्टमेंटचा पहिला जो मजला आहे त्यामध्ये पूर्ण पार्किंग प्रोव्हाइड करतात आणि वरच्या मजल्यांवरती लोक राहत असतात, कारण जागेचे तुटवडा आहे सध्या. एखाद्या खूप गजबजलेल्या ठिकाणी बांधकाम करायचं असेल, तुमच्याकडे खूप कमी जागा आहे,
पार्किंग प्रोव्हाइड करायला जागा राहत नाही. मग तिथे तुम्ही इलेव्हेटर किंवा एखाद्या तुम्ही आता शॉपिंग सेंटरमध्ये गेलात, ठीक आहे. मग शॉपिंग सेंटरमध्ये तुम्ही इलेव्हेटर्स बघितले असतील, ठीक आहे. ज्यामध्ये तुम्ही त्या पायऱ्यावरती उभं राहिलं की ती पायरी रोटेट होत असते. इलेक्ट्रिक जसं आपल्या गिरणीचा पट्टा चालतो तशी ती पायरी रन होत असते मशीन चालू झाल्यानंतर, ठीक आहे. तुम्ही बिग मॉल्समध्ये, शॉपिंग सेंटर्समध्ये हे बघितलं असेल. किंवा रॅम्प. रॅम्प म्हणजे काय, तर प्लेन भाग, पायऱ्या न करता पूर्ण कॉन्क्रीटचा प्लेन भाग. शक्यतो रॅम्प्स कुठे वापरतात, जिथे फिजिकली हँडिकॅप्ड लोक आहेत, की बाबा एखादा अपंग आहे आणि तो 10 पायऱ्या चढू शकत नाही, परंतु तो रॅम्प म्हणजे नुसता उंच भाग, थोडासा उंच भाग केलेला असतो, तो त्याला चढण्यासाठी सोपा जातो, ठीक आहे. त्याला रॅम्प्स असं म्हटलं जातं. तुम्हाला काही पिक्चर्सद्वारे मी दाखवेल, तुम्हाला अजून त्याबद्दल क्लिअर आयडिया येईल, ठीक आहे. यानंतर शेवटचा जो धडा आपल्याला स्टडी करायचा आहे आपल्या बेसिक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग मधला, तो आहे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर. जसं मी सांगितलं, वॉटर ट्रीटमेंट प्लांट असेल, पाण्याचं शुद्धीकरण, जलशुद्धीकरण केंद्र तुम्ही ऐकलं असेल किंवा हा शब्द बघितला असेल. म्हणजे पाण्याचे गुणधर्म काय, नदीतून आलेलं पाणी डायरेक्ट आपण पितो का, नाही, तर त्याच्यावरती प्रोसेस केली जाते, ट्रीटमेंट केली जाते त्या पाण्यावरती, म्हणजे त्या पाण्याला शुद्ध केलं जातं, पिण्यायोग्य बनवलं जातं. मग हा भाग सगळा एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये रिलेट करतो. किंवा तुमचा पोल्युशनचा भाग असेल, एअर पोल्युशन, नॉईज पोल्युशन, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. म्हणजे बेसिकली वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय, आपल्या भाषेत सांगायचं झालं तर कचऱ्याचं व्यवस्थापन. मग तो घन कचरा असेल किंवा कचऱ्यासारखं जे वेस्ट आहे, तुमच्या इंडस्ट्रीजमधून बाहेर पडणारं वेस्ट असेल, त्याचं मॅनेजमेंट कसं केलं जातं, ठीक आहे. त्यानंतर आहे कार्बन इमिशन. सिमेंट तयार होते, सगळ्यात जास्त कार्बन बाहेर पडतो, CO2 बाहेर पडतोय, ठीक आहे. मग यावरती तुम्ही काय उपाययोजना करू शकता. वॉटर रिसोर्समध्ये हायड्रोलॉजी आणि डॅम्स अँड हायड्रोलिक स्ट्रक्चर, स्टोरेज रिझर्वायर्स, मी जसं सांगितलं तुम्हाला, कॅनल आणि डॅम्स याचा आपण स्टडी करणार आहोत. ट्रान्सपोर्टेशनमध्ये रोड असेल, रेल्वेज असेल, ब्रिज असेल, टनेल्स असतील, टनेल म्हणजे बोगदा. त्यानंतर डॉक्स अँड हार्बर, ठीक आहे, म्हणजे बंदर. तुम्ही ऐकलं असेल, समुद्रकिनारे जहाज वगैरे ज्या ठिकाणी पार्क केलं जातं, जहाज लावले जातात, ठीक आहे, जिथे सामानाची देवाणघेवाण किंवा मालाची देवाणघेवाण केली जाते विथ द यूज ऑफ वॉटर वेज ओनली, ठीक आहे. त्याला ज्या ठिकाणी तुमच्या जहाजांची पार्किंग केली जाते त्याला म्हटलं जातं हार्बर्स, ठीक आहे. आणि जिथे त्याचं रिपेअरिंग अँड मेंटेनन्स वर्क केलं जातं त्याला म्हटलं जातं डॉक्स. मग हे डॉक्स आणि हार्बर याचं बांधकाम. रोडमध्ये, रोडचे किती टाईपचे रोड्स आहेत, ठीक आहे. इंट्रोडक्शन टू रोड्समध्ये IRC स्टँड्स फॉर इंडियन रोड काँग्रेस, ठीक आहे. ही एक अशी संस्था आहे, 1934 साली त्याची स्थापना झालेली आहे. भारतामध्ये जे काही रोड चं बांधकाम चालतं, ठीक आहे, रस्त्यांचं जे बांधकाम केलं जातं, तर ते काय कुठल्या नियमामध्ये केलं पाहिजे त्याच्यासाठी त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे रस्त्यांचं. जसं तुम्ही ऐकलं असेल, नॅशनल हायवे, स्टेट हायवे किंवा तुमच्या कॉलनीतला रस्ता, ठीक आहे. ट्रेल रोड्स म्हणजे शहरातला रस्ता, कलेक्टर स्ट्रीट मुख्य रस्ता शहरातला. मग ह्याचं जे क्लासिफिकेशन आहे, रस्त्यांचं वर्गीकरण, हे याच्यामध्ये आपण हा भाग शिकणार आहोत, ठीक आहे. त्यानंतर आहे लास्ट भाग जो तुम्ही स्टडी करणार आहात या आपल्या पूर्ण सिलेबस मधला, तो आहे इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम, ठीक आहे. ITS ज्याला म्हटलं जातं, की याच्यामध्ये तुमच्या कम्प्युटर इंजिनिअरिंगचे ऍप्लिकेशन्स सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये वापरतात किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये. आणि एक इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम, जसं मी सांगितलं, रोडच्या किनारी तुम्ही बघितलं असेल, कॉल बॉक्सेस असतात, इमर्जन्सी कॉल बॉक्सेस, ठीक आहे. तुम्ही एखाद्या नॅशनल हायवेवरती ज्यावेळेस ट्रॅव्हल करताल, तुम्हाला असे छोटे छोटे बॉक्सेस दिसतील रोडच्या किनारी, 100 मीटर अंतरावरती, इमर्जन्सी कॉल बॉक्सेस असेल. किंवा साईन बोर्ड्स लावलेले असतात, ठीक आहे, की पुढे गाव आहे. किंवा सिग्नल्स तुम्हाला लक्षात, टोल नाक्याचा बोर्ड लावलेला असतो, 1 किलोमीटरवरती टोल नाका आहे, ठीक आहे. मग हे जो ट्रान्सपोर्टेशन रिलेटेड भाग असेल, दळणवळण, रोडची जी वाहतूक होते, या संदर्भात जे मॉडर्नायझेशन जे झालेलं आहे, त्यामध्ये ज्या नवीन टेक्निक्स आहेत त्याचा भाग स्टडी आपण ह्या इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये करणार आहोत, ठीक आहे. हा झाला तुमच्या विषयाबद्दलचा संपूर्ण असा चार धडे आहेत आपल्याला बेसिक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये. पहिल्या भागात मेकॅनिकल इंजिनिअरिंग जो सेकंड भाग आहे, मेकॅनिकलचे टीचर्स तुम्हाला शिकवतील, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे टीचर्स. त्यामध्ये अजून 4 किंवा 3 धडे असतील, चॅप्टर्स असतील, ते तुम्हाला तुमच्या लेक्चरमध्ये सांगतीलच. आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 4 धडे आहेत, 4 चॅप्टर्स आहेत, ठीक आहे.
आणि हे 4 चॅप्टरमध्ये काय स्टडी करणार आहोत याचा भाग किंवा थोडक्यात सारांश मी तुम्हाला सांगितलेला आहे. यानंतर शेवटचा भाग जो असणार आहे ते म्हणजे तुमची जी इन सेमिस्टर, म्हणजे यापूर्वी तुम्ही घटक चाचणी असा शब्द ऐकला असेल, तर इन सेमिस्टर एक्झामिनेशन. ठीक आहे, आपली इन सेमिस्टर एक्झामिनेशन ISE जी 30 मार्कांची असते, तुमच्या 3 घटक चाचणी होतात आणि या 3 घटक चाचण्यांमध्ये जे मार्क तुम्हाला मिळालेले आहेत, ठीक आहे, त्या मार्कांचं ॲव्हरेज घेतलं जातं आणि ते तुमचे फायनल मार्क असतात घटक चाचणीमधले. ठीक आहे, तुमचे क्लास कोऑर्डिनेटर, वर्ग शिक्षक तुम्हाला याबद्दल अजून इत्थंभूत माहिती देतील. ठीक आहे, डिटेल सांगतील. प्रॅक्टिकल, आता आपल्या ह्या विषयामध्ये बेसिक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये कुठले कुठले प्रॅक्टिकल आहेत? ठीक आहे, तर आपल्याला 6 प्रॅक्टिकल करायचे आहेत. 8 पैकी कुठल्याही 8 पैकी 6 प्रॅक्टिकल करायचे आहेत. मग या प्रॅक्टिकल मधलं पहिलं प्रॅक्टिकल आहे मेजरमेंट ऑफ हॉरिझॉन्टल डिस्टन्सेस अँड ऑफसेटिंग, म्हणजे ऑफसेट कसा टाकायचा असतो किंवा एखादं जमिनीची मोजणी कशी करायची असते, हॉरिझॉन्टल डिस्टन्स, त्याचा पहिला भाग आहे. दुसरा प्रॅक्टिकल आहे स्टडी अँड यूज ऑफ डम्पी लेवल. सर ही एक्झाम ऑफलाईन होणार की ऑनलाईन? ओके, सध्या आपण याबद्दल काही सांगू शकत नाही, ऑफलाईन होईल किंवा ऑनलाईन होईल. लेट्स होप फॉर द बेस्ट की कॉलेज लवकरात लवकर चालू होईल ऑफलाईन मोडमध्ये. ऑनलाईनमध्ये तर चालू झालेच आहे. जोपर्यंत हे संपूर्ण लसीकरण होत नाही किंवा जोपर्यंत राज्य शासन आपल्याला सूचना देत नाही तोपर्यंत आपण याबद्दल काही सांगू शकणार नाही. सध्या ऑनलाईनच आहे. ठीक आहे, नंतर ते तुम्हाला कळवण्यात येईल. दुसरं जे प्रॅक्टिकल आहे स्टडी अँड यूज ऑफ डम्पी लेवल. ठीक आहे, किंवा ॲटो लेवल. मी जसं सांगितलं, मोजणी करण्यासाठी ॲटो लेवल हे एक मशीन आहे, साधन आहे. मग ह्या ॲटो लेवलद्वारे कशी मोजणी केली जाते त्याचा दुसरं प्रॅक्टिकल आहे. तिसरं आहे स्टडी अँड यूज ऑफ थिओडिओलाइट. हे पण एक मोजणी करण्याचंच एक साधन आहे. ठीक आहे, याच्याद्वारे तुम्ही हॉरिझॉन्टल डिस्टन्स आणि व्हर्टिकल डिस्टन्स, म्हणजे एखादा उंच भाग किती उंचीवरती आहे. येस, ISE म्हणजे युनिट टेस्ट सारखंच, इन सेमिस्टर एक्झामिनेशन, घटक चाचणी. ठीक आहे, तर तिसरं जे प्रॅक्टिकल आहे यूज ऑफ थिओडिओलाइट. थिओडिओलाइट असा हा शब्द आहे. अँग्युलर मेजरमेंट्स. ठीक आहे, अँग्युलर मेजरमेंट घेण्यासाठी ह्या साधनाचा उपयोग कसा केला जातो ते प्रॅक्टिकल आहे. चौथं आहे टोटल स्टेशनद्वारे आपण जमिनीची मोजणी कशी करतो, हे चौथं प्रॅक्टिकल असणार आहे. म्हणजे तुम्ही बघा, चारही प्रॅक्टिकलमध्ये वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्सचा तुम्ही अभ्यास करणार आहात. ठीक आहे, पहिल्या दुसऱ्या प्रॅक्टिकलमध्ये ॲटो लेवल स्टडी करताय, हे इन्स्ट्रुमेंट आहे. मी तुम्हाला त्याचे फोटोज दाखवेल आपल्या नेक्स्ट स्लाइडमध्येच. थिओडिओलाइट कसं असतं, त्याचा वापर कसा करतात, टोटल स्टेशन कसं असतं, त्याचा वापर कसा करतात. पाचवं प्रॅक्टिकल आहे डिटर्मिनेशन ऑफ द कोऑर्डिनेट्स ऑफ ए सर्व्हे स्टेशन युजिंग GPS मीटर. ठीक आहे, GPS द्वारे कोऑर्डिनेट्स कसे फाइंड आउट करतात. ठीक आहे, गुगल मॅपद्वारे किंवा GPS द्वारे. हा पाचवा प्रॅक्टिकल आहे. त्यानंतर आहे GPSचा वापर फॉर ट्रेकिंग अँड नेव्हिगेशन, 6वं प्रॅक्टिकल असणार आहे. 7वं आहे डेमॉन्स्ट्रेशन ऑफ रिमोटली सेन्स सॅटेलाइट इमेजेस अँड एरियल फोटोग्राफी. ठीक आहे, म्हणजे एरियल फोटोग्राफी ज्यावेळेस तुम्ही घेता, एखाद्या गावाचा गुगल मॅपद्वारे तुम्ही फोटो घेता, तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे घेऊ शकता आणि त्याचा अभ्यास कसं करतात. ठीक आहे, सॅटेलाइट इमेजचा. आणि लास्ट प्रॅक्टिकल आहे असाइनमेंट ऑन द कॅल्क्युलेशन ऑफ कार्बन फुटप्रिंट्स फॉर द हाऊस होल्ड अप्लायन्सेस युझिंग कार्बन फुटप्रिंट कॅल्क्युलेटर. ओके, असे 8 प्रॅक्टिकल्स आहेत आपल्याला. 8 पैकी 6 प्रॅक्टिकल्स करायचे आहेत. येस, पुढचा जो आता जी शंका विचारलेली आहे की रेफरन्स बुक्स आर अवेलेबल, पुढच्या स्लाइडमध्ये मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, टेक्स्टबुकची नावं दिलेली आहेत, एलिमेंट्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग आणि रेफरन्स बुक्स दोन्ही अवेलेबल आहेत आपल्या कॉलेजमध्ये, लायब्ररीमध्ये अबंडंट क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहेत. आपल्या विषयासाठी एलिमेंट्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग बाय SS भाविकट्टी, निवेश पब्लिकेशन, हे खूप चांगलं पुस्तक आहे. त्यानंतर आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड ड्रॉइंग बाय बिंद्रा अँड अरोरा. टेक्स्टबुकची नावं सांगतोय मी तुम्हाला. त्यानंतर आहे बेसिक्स ऑफ रिमोट सेन्सिंग अँड GIS. ही टेक्स्टबुकची नावं झाली. रेफरन्स बुक मॅन्युअल ऑन द ग्रीन बिल्डिंग, कोलेटकर, बाय कोलेटकर, हे तुम्ही वापरू शकता. कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी. ठीक आहे, त्यानंतर आहे एनर्जी इफिशियंट बिल्डिंग्स इन इंडिया, मॅकमिलन पब्लिकेशनचं एक छान पुस्तक आहे. त्यानंतर आहे मॅलमॉक अँड झॅनवेस्की यांचं मटेरियल्स ऑफ सिव्हिल अँड कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग, पियर्सन पब्लिकेशन्स. ठीक आहे, तर बेसिकली तुम्ही आता
ज्यावेळेस तुम्हाला जर बुक्स रेफर करायचे असतील तर एलिमेंट्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग बाय भावी कट्टी किंवा इसेन्शियल्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग बाय रंगवाला एस सी चरोत्र पब्लिकेशन, ही 2 पुस्तकं खूप छान आहेत. सिरियल नंबर 1, सिरियल नंबर 3. ठीक आहे. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड ड्रॉइंग हा आपला जो तिसरा धडा आहे. ठीक आहे. तिसऱ्या धड्यासाठी हे पुस्तक खूप चांगलं आहे. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड ड्रॉइंग. आणि रिमोट सेन्सिंगचा जो आपला दुसरा धडा असेल यासाठी तुम्ही हे बेसिक्स ऑफ रिमोट सेन्सिंग अँड जीआयएस हे पुस्तक तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. म्हणजे 4 वेगवेगळ्या धड्यांसाठी तुम्ही हे 4 पुस्तक वापरू शकता. त्यामधलं एलिमेंट्स हे पहिलं पुस्तकमध्ये जवळपास सगळाच भाग आहे तुमच्या विषयाचा. ठीक आहे. आणि खाली टेक्स्ट रेफरन्स बुकची नावं आहेत. ठीक आहे. ओके. तर आजच्या पुरतं आपण इथेच थांबूया आजच्या लेक्चर पुरते, आणि पुढच्या लेक्चरपासून आपण आपला ॲक्च्युअल जो सिलेबस आहे तुमचा, रोल ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग, त्यानंतर इंट्रोडक्शन ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग अँड देअर सब डोमेन्स म्हणजे त्याचे उपप्रकार, हा भाग आपण स्टडी करणार आहोत आपल्या येणाऱ्या पुढच्या लेक्चरपासून. ठीक आहे. या लेक्चरमध्ये जर काही डाऊट असेल तुम्हाला तर तुम्ही चॅटबॉक्समध्येही टाकू शकता. ठीक आहे. चॅटबॉक्समध्ये नसेल तर तुम्ही पार्टिसिपेंट्स, मी इथे अलो पार्टिसिपेंट्स टू अनम्यूट, म्हणजे तुम्ही माझ्याशी बोलूही शकता. जर कुणाला डाऊट असेल 1 बाय 1 तुम्ही विचारू शकता. मी सर्वांना अनम्यूट केलेलं आहे. ठीक आहे. आपल्या विषयासंदर्भात काही शंका, काही अडचण आल्यास तुम्ही मला चॅटबॉक्समध्ये तुमची शंका टाका, किंवा तुम्ही मला अनम्यूट करूनही बोलू शकता. सर्व विद्यार्थ्यांना परत एकदा इन्स्ट्रक्शन सेम देतोय. ज्यावेळेस तुम्ही लेक्चरला जॉईन होताल आधी तुमचं रोल नंबर, जसं काही विद्यार्थ्यांनी इथे लिहिलेलं आहे D10, D5, त्यानंतर तुमचं नाव D25 राज पवार. ठीक आहे. तर असं तुम्ही लॉग इन करा, म्हणजे अटेंडन्स घेण्यासाठी सोपं जातं आणि तुमची अटेंडन्स तिथे मार्क होणं इझी जातं आम्हाला. Okay, with that note, I will take your leave for this particular time. Yes, काही शंका टाकल्यात मुलांनी. आता घरी असताना आम्ही काय रेफर करायचं आहे. ओके. लेक्चर कन्क्लूड करण्याच्या आधी मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स देतो. आपले जे तुमचे जे वर्ग शिक्षक असतील ते एक एक्सेल किंवा एक लिंक तयार करणार आहेत, आणि या लिंकमध्ये तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचं, त्या चॅप्टरच्या नोट्स, प्रत्येक विषयाची एक लिंक असणार आहे. त्यामध्ये प्रत्येक विषयाचे वेगवेगळे टॅब असतील, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, असे टॅब्स असतील वेगवेगळे. सिव्हिल इंजिनिअरिंगवरती तुम्ही क्लिक केलं तर प्रत्येक चॅप्टरच्या नोट्स, प्रत्येक चॅप्टर जो पार्ट झालेला आहे त्याचं ऑनलाईन लेक्चर्स, व्हिडिओ लेक्चरची लिंक, म्हणजे तुम्ही जर एखादा लेक्चर मिस केला असेल तर ते व्हिडिओ लेक्चर तुम्ही ऐकू शकता. त्यानंतर त्या चॅप्टरचे MCQs, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, त्या चॅप्टरसाठी असणारे असाइनमेंट किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्समधले जे विचारलेले क्वेश्चन्स आहेत त्याचे असाइनमेंट्स, हा सर्व भाग असणार आहे. प्लस नोट्स असणार आहेत, प्रत्येक चॅप्टर वाईज नोट्स असणार आहेत. ठीक आहे. ती लिंक तुम्हाला लवकरच आज, मे बी आज किंवा उद्या ते शेअर करतील, आणि त्यामध्ये जसजसे आपले लेक्चर्स होतील तसतसे त्यामध्ये ते व्हिडिओ लेक्चर्स आणि त्या नोट्स ॲड होतील. ठीक आहे. I hope I have cleared your doubt, everyone. So with that note, I will conclude here. Thank you for attending the lecture. Have a great day. We will meet tomorrow whenever we are having lecture at our regular time. Thank you for attending the lecture. Thank you, everyone.